टुडे इज द सेकंड लेक्चर ऑफ द ग्रॅव्हिटेशन सायन्स 1. ठीक आहे. काल आपण काय काय बघितलं त्याचं आपण थोडंसं रिवाइज करू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण काल बघितलं व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे काय? कोणतं पण ऑब्जेक्ट आहे, इफ इट इज रिलीज फ्रॉम सर्टन हाइट इट विल अट्रॅक्टेड टुवर्ड्स द ग्राउंड. दॅट फोर्स इज ग्रॅव्हिटी ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. हा एक पार्ट. त्याच्यानंतर आपण काय बघितलं बघा, फोर्स अँड मोशन. F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. नंतर तुम्हाला मी न्यूटन्सचे 2 लॉज सांगितले होते फॉर मोशनसाठी. जे हा एक जस्ट जनरल पार्ट आहे, पहिले सांगतो, नंतर मी तुमचा जो महत्वाचा आहे न्यूटनचा जो आपण काल लॉ बघितला होता फॉर द ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, तो परत सांगतो. बघा, न्यूटनचे मोशनचे लॉ काय? फॉर एव्हरी ॲक्शन देर इज अ रिॲक्शन. ठीक आहे. आणि काय, जोपर्यंत आपण एखाद्या कोणत्या पण बॉडीवरती फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती बॉडी तिथे मूव्ह होणार नाही. येते लक्षात? इट विल रिमेन इन द स्टेट ऑफ रेस्ट और इट विल रिमेन इन द स्टेट ऑफ मोशन until and unless there is no force acting on it. जोपर्यंत एखाद्या बॉडीवरती आपण एक्सटर्नल कोणता फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती बॉडी मुवमेंटमध्ये किंवा मोशनमध्ये येणार नाही, किंवा ती मोशनमध्ये राहिली तर ती मोशनमध्येच राहील, ती थांबणार नाही जोपर्यंत बाहेरचा कोणता फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. ओके, दिस इज वन पार्ट. हा एक बेसिक झाला. त्यानंतर आपण त्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट पार्ट बघितला, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ. न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल what was the statement? Every body in the universe attracts every other body in the universe by the force of attraction is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. Okay, तर एकत्रितपणे आपण कसं लिहिणार? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d square. Okay, constant of proportionality F is equal to G into m1 m2 upon d square. G is what? Gravitational constant. काल आपण बघितलं होतं. ठीक आहे. एक रिव्हिजन म्हणून आपण बघतोय. तुम्ही एवढं फक्त ऐकलं आणि बघितलं तरी चालेल, हा पाठ लिहायचा नाहीये, आपण ऑलरेडी काल लिहिलेला आहे. ठीक आहे. हा एक लॉ होता, फोर्स इज डायरेक्टली द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ओके. आफ्टर दिस लक्षात घ्या, या ठिकाणी एक महत्वाचा पार्ट तुम्हाला अजून आपण बघितला होता काल, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे. व्हॉट वॉज द सर्क्युलर मोशन? व्हेन द बॉडी इज रिव्हॉल्विंग अराउंड द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. एखादा सर्कमफरन्स ऑफ द सर्कल वरती एखादी बॉडी त्या ठिकाणी जर मूव्ह होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन. लाईक दिस इज द रेडियस अँड द फोर्स विच इज सेंट्री म्हणजे सेंटर कडे आहे, along the radius towards the center, here it is the body, that force is centripetal force. तो फोर्स कोणता असतो? सेंट्रिपेटल फोर्स असतो. त्याला आपण काय नोटेशन दिलं? FCP. ठीक आहे. विदाउट सेंट्रिपेटल फोर्स देर इज नो सर्क्युलर मोशन. तर एवढा आपण एक रिव्हिजनचा पार्ट बघितलेला आहे. त्याच्या पुढच्या गोष्टीकडे, महत्वाच्या पार्टकडे जायचं आपल्याला. लक्ष द्या. Okay, now we are going to see the Kepler's laws. This is the important part. Kepler's laws.
त्यातला फर्स्ट बघतो आपण, केपलर्स फर्स्ट लॉ. ठीक आहे, ओके. आता फर्स्ट लॉ त्याचा आपण फक्त पहिले स्टेटमेंट लिहू. स्टेटमेंट लिहिल्यावरती मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतो. बघा स्टेटमेंट मध्ये काय, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ sun is situated at one of the foci. हे बघा, the orbit of a planet is an ellipse with sun is situated one of the foci. ऍक्च्युली बुक मध्ये जसं आपण त्या पद्धतीने याचं स्टेटमेंट लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याचा मिनिंग काय बघा, आपल्याला काय, आपण काय म्हणतो की अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन सर्क्युलर मोशन. तसं नाहीये, कोणता पण प्लॅनेट सनच्या भोवती जर का त्या ठिकाणी रिव्हॉल्व होत असेल तर रिव्हॉल्व होत असताना तो सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व न होता इट इज रिव्हॉल्विंग इन द इलिप्टिकल ऑर्बिट. इलिप्स कसा असतो हे बघा, इलिप्स इज लुक लाईक दिस. डायग्राम थोडीशी डिस्टॉर्टेड येते, पण एक लक्षात घ्या, इलिप्टिकल ऑर्बिट विल बी लाईक दिस. ओके, ओके, दिस इज द इलिप्टिकल ऑर्बिट. आणि म्हणजे कोणतं पण प्लॅनेट, नुसती अर्थ नाही, कोणतंही प्लॅनेट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, सनच्या भोवती जी फिरते ती, इट इज सिच्युएटेड अँड दॅट प्लॅनेट अँड द सन इज सिच्युएटेड वन ऑफ द फोकाय. वन ऑफ द फोकाय म्हणजे कसं, लक्षात घ्या, जसं सर्क्युलर मोशन मध्ये सर्कलला सेंटर असतो, त्या सेंटरच्या भोवती त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन असतं, या ठिकाणी फोकस असतो. काय असतो, इलिप्सला काय असतो, फोकस. मग त्याला दोन फोकस असतात, एक असतो इकडे लेफ्ट साईडला, एक असतो इकडे राईट साईडला. येते लक्षात? ठीक आहे, तर म्हणून त्यांनी सांगितलंय सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. कुठे पण कन्सिडर करा, समजा इथे सिच्युएटेड आहे असं आपण कन्सिडर करू, इथे असेल किंवा इथे असेल, S1 S2 या दोघांपैकी एकाच ठिकाणी. सर मग लेफ्टला का राईटला, हे बघा लक्षात घ्या, ज्या वेळेला ती मोशन होते इट इज द 3 डायमेन्शनल 3D आहे. समजते, इथे सन असेल, समजा इथे सन आहे आणि अर्थ ह्या पद्धतीने रिव्हॉल्व होतोय. सन इथे इकडून जाताना लांबून गेला, इकडून आला का जवळून गेलाय, म्हणजे ह्या पोझिशनला आहे. समजा आपण इकडून बघितलं तर तो असा दिसेल, त्या बाजूने बघितलं तर ही इमेज दिसणार आहे. समजतंय, म्हणजे 3D व्ह्यू बघा तुम्ही. हा पेन आहे, समजा ह्या पेनला मी इकडून बघितलं तर याचं जे काही नीप आहे ती नीप मला राईट साईडला दिसते, पण मी ह्या बाजूने बघितलं तर ती नीप कुठे दिसेल, लेफ्ट साईडला दिसेल. समजतंय, म्हणून त्यांनी लिहिलंय इथे लिहिताना सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. आपलं व्हिज्युअलायझेशन कोणत्या बाजूला आहे त्यावरून ते आपल्याला त्या ठिकाणी फील होईल की कुठे आहे, इकडे आहे का इकडे आहे. ठीक आहे, बघा परत एकदा आपण बघू केपलर्स फर्स्ट लॉ. केपलरने सगळ्यात महत्वाची काय गोष्ट सांगितली, प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम आपले इथे जे काय आहेत ते दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन द इलिप्टिकल ऑर्बिट. इलिप्टिकल ऑर्बिट दॅट इज द इलिप्सच्या स्वरूपामध्ये तो त्या ठिकाणी प्लॅनेट कसे रिव्हॉल्व होत असतात आणि त्या ठिकाणी सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. दोन फोकस असतात त्या ठिकाणी. फोकाय इज द प्लुरल फॉर्म, अनेकवचनी आहे म्हणून त्यांनी फोकाय म्हटलेलं आहे. वन ऑफ द फोकायला तो त्या ठिकाणी राहतो. आता या ठिकाणी आपण सेकंड लॉ बघूया, केपलर्स सेकंड लॉ. केपलर सेकंड लॉ. केपलर सेकंड लॉ काय बघा, आपण बुक मध्ये जसं स्टेटमेंट आहे ॲज इट इज लिहूया. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. बरं ठीक आहे, लिहून घेऊ आपण. द line joining the planet and the sun
sweeps equal areas in equal interval of time. Sweeps equal areas in equal interval of टाइम. ठीक आहे. आता याचं मीनिंग काय आपण सगळ्यात पहिले मी डायग्रामॅटिकली तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, एक मिनिट. बघा, the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. बघा, या ठिकाणी consider the planetary motion like this in elliptical orbit. Okay, now suppose the sun is over here. सन या ठिकाणी आता मी ही रफ करतोय. वन ऑफ द फोकायला या ठिकाणी सन आहे. समजा लक्षात घ्या, सुरुवातीला प्लॅनेटरी मोशन जी आहे, आपण वेगवेगळे प्लॅनेटरी पोझिशन्स बघूया. सपोज द प्लॅनेट किंवा अर्थ म्हणू, अर्थ इज ॲट द पोझिशन ए. अर्थ इज ॲट द पोझिशन ए. ठीक आहे, तर एक आपण कन्सिडर करू की 2 मंथ्समध्ये अर्थ मूव्स फ्रॉम पोझिशन ए टू पोझिशन बी. सुरुवातीला कुठं होता अर्थ इज ॲट द पोझिशन ए. इन 2 मंथ्स आपण म्हणतोय बरं का, ठीक आहे, कन्सिडर करा. 2 मंथ्समध्ये अर्थ रिव्हॉल्व होता बी पोझिशन पर्यंत गेला. ठीक आहे, आपण लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, हा सन आहे आपला, लाईन जॉईनिंग करून घेऊ. हा सन आहे आपला, लाईन जॉईन करून घेऊ प्लॅनेटला त्या वेळेला असलेला. आता बघा या ठिकाणी ओके, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. याचा मीनिंग काय, मी दुसरी डायग्राम याच्यामध्ये सेकंड पार्ट ड्रॉ केल्यावर लक्षात येईल. समजा आफ्टर सम टाइम प्लॅनेट इज ॲट द पोझिशन सी. इन 2 months अर्थ or the planet moves from the position C to D. लाइन जॉइनिंग करून घेऊ आपण. दिस इज द सेकंड केस. ओके, आता याचा मीनिंग काय बघा. लाइन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन, प्लॅनेट आणि सन हे 2 months मध्ये इथे इंटरवल मध्ये झालेला पार्ट. ठीक आहे, स्वीप्स इक्वल एरिया म्हणजे जर तुम्ही हा म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये जर एरिया बघितला, हा एरिया ASB हा सेक्टर, आणि पुढचा जर एरिया बघितला CSD हा सेक्टर इतका, याचा जर एरिया बघितला तर सेम असणार आहे. स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे इथं हा जो एरिया झालेला आहे कव्हर 2 months मध्ये झालेला आहे. A to B जाताना, C to D जाताना पण तो 2 months मध्येच गेलेला आहे. जर त्या ठिकाणी अशी लाईन जॉईन केली, ओके, सुरुवातीला इथे सन आहे, इथं प्लॅनेट आहे, A to B गेला, इथला एरिया बघितला. ठीक आहे, नंतर इथे आहे, इथून तर इथपर्यंत आला, इथला इतका एरिया बघितला. एरियल म्हणजे हवेतला, त्या ठिकाणी जो काही एरिया मेजर केला दॅट एरिया विल बी सेम. समजा अजून एक कन्सिडर करू, त्या ठिकाणी पार्ट एक कन्सिडर करू, E पोझिशन अँड F पोझिशन. दिस इज द थर्ड. ओके, हा एरिया जरी बघितला तुम्ही तर हा सुद्धा एरिया सेम राहील. फ्रॉम E to F इट मूव्स इन द 2 months. ज्यावेळेला तो E पोझिशन पासून F पोझिशन पर्यंत जातोय तर त्याची तो जो कालावधी लागतो त्याला 2 महिने लागतो. 2 महिन्यामध्ये एरियल जो काय एरिया कन्वर्ट होतोय, कव्हर होतोय,
दॅट एरिया इज सेम. फर्स्ट केस, सेकंड केस, थर्ड केसमध्ये जर हा एरिया तुम्ही मेजर केला तर तो एरिया सेम असणार आहे, असं कोणी सांगितलंय? केपलर्सने. बघा परत एकदा स्टेटमेंट बघू. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, प्लॅनेट आणि सनला जो काही आपण त्या ठिकाणी लाईन जॉईन करतोय, स्वीप्स इक्वल एरियाज, तो कव्हर, स्वीप्स म्हणजे कव्हर करतोय एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, एका विशिष्ट वेळेमध्ये तितकाच एरिया ते कव्हर करणार आहे ज्या वेळेला तो मोशन मध्ये असणार आहे, प्लॅनेट अराउंड द सन. ओके, राईट डाऊन दिस टू लॉ. आफ्टर दिस वी आर गोइंग टू सी द थर्ड लॉ. ओके, राईट डाऊन. Okay, now we are going to see the third law of Kepler. Kepler's लॉ ऑफ पिरियड पण म्हणतात, पण ठीक आहे, आपल्याला बुक मध्ये थर्ड लॉ म्हटले तर बुक प्रमाणे जाऊया. ठीक आहे, म्हणजे तिन्ही लॉजला वेगवेगळं नाव आहे. पहिल्या लॉचं नाव काय असतं? केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. सेकंड लॉ आहे केपलर्स इक्वल एरियाज, केपलर्स लॉ फॉर द इक्वल एरियाज. थर्ड लॉचं नाव आहे केपलर्स पिरियड ऑफ रेव्होल्युशन, असं म्हटलं तरी असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर असे तीन लॉज आहेत, पण आपल्या इथे 1 2 3 फर्स्ट सेकंड थर्ड लॉ असं नाव दिलेलं आहे बुकमध्ये, तर आपण त्या पद्धतीनेच जाऊ. बघा थर्ड लॉ काय म्हणतोय? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रेव्होल्युशन, द स्क्वेअर ऑफ period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. इथे लिहायच्याऐवजी मी इकडे लिहितो, म्हणजे याचं काय लक्षात द्या, दॅट इज टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. बघा याच्यावरून आपल्याला लिहिता येईल द स्क्वेअर ऑफ द पिरियड, कोणाचा? प्लॅनेटचा ऑब्विसली. स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्युशन अराउंड द सन, स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्युशन. पिरियड ऑफ रेव्होल्युशन म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण इथे एक एक पार्ट म्हणून लिहून घेऊ. लेट टी पिरियड ऑफ रेव्होल्युशन, पिरियड ऑफ revolution r, here it is not a radius, mean distance या लॉ साठी mean distance of a planet from sun. आता हे mean distance काय ते पण सांगतो तुम्हाला, पिरियड ऑफ रेव्होल्युशन काय तेही सांगतो. लक्षात घ्या, पिरियड ऑफ रेव्होल्युशन म्हणजे काय? एक आपण कन्सिडर करू, एखादा पार्टिकल स्टार्ट्स इट्स सर्क्युलर मोशन फ्रॉम दिस पोझिशन. इफ इट स्टार्ट इट्स सर्क्युलर मोशन फ्रॉम दिस पोझिशन, इफ इट इज रिव्हॉल्विंग लाईक दिस around the circumference of a circle and it comes back to this same position, the time required to complete its one revolution is called the period of revolution. म्हणजे बघा, एखादा पार्टिकल, एखादा ऑब्जेक्ट, एखादा मॅटर, काही पण एका पॉइंट पासून सर्क्युलर मोशन जर त्यांनी स्टार्ट केलं आणि सर्क्युलर मोशन तो अराउंड द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, म्हणजे सर्कल मधून जर त्या ठिकाणी कंप्लीट करत असेल आणि त्याच पोझिशनला तो परत आला, त्याच्यासाठी त्याला जितका टाइम लागतोय त्याला आपण म्हणतो पिरियड ऑफ रेव्होल्युशन. रेव्होल्युशन साठी लागलेला वेळ, एक रेव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ इज अ पिरियड ऑफ रेव्होल्युशन. ओके, ठीक आहे, दिस इज कॅपिटल टी. आफ्टर दॅट मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. बघा याचा मीनिंग काय आहे? सपोज हियर इट इज द इलिप्टिकल ऑर्बिट लाईक दिस, हियर इट इज द सन, हियर इट इज सपोज द प्लॅनेट पी किंवा अर्थ म्हणू आपण, अर्थ. इथून ते इथपर्यंत अर्थचं डिस्टन्स r1 म्हणूया. अर्थ ज्या वेळेला ऑपोजिट साईडला जाईल, इथे एकदम
या ठिकाणी सन पासून डिस्टन्स किती राहील r2. मीन डिस्टन्स r इज इक्वल टू दिस r1 प्लस r2 डिवाइड बाय किती 2 घेतलेत ना डिवाइड बाय 2. मीन काढतो आपण. मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन इट इज द r. ओके. आफ्टर दिस बघा आता आपण लॉ कडे येऊ. मी तुम्हाला बेसिक टर्म सांगितल्या. लॉ मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे स्क्वेअर ऑफ द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द क्यूब कोणाचा आहे ऑफ अ मीन डिस्टन्स r ऑफ अ प्लॅनेट. कोणाचा प्लॅनेटचा मीन डिस्टन्स आहे फ्रॉम द सन. हे एवढं लक्षात ठेवायचं फक्त. याच्यावरून आपल्याला हे लिहिता येतं. ठीक आहे. स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्यूशन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ठीक आहे. स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्यूशन t इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. पहिलं तुम्ही कसं लिहू शकतात therefore t square is directly kr cube. K is the constant of proportionality. Therefore t square upon r cube is equal to k which is equal to constant. म्हणजे याचा जो रेशो असतो तो एक कॉन्स्टंट असतो. t square by r cube is a constant. So write down this third law. After this we are going to see the next part. Okay, write down. Okay, we are going to see now the next part, uniform circular motion. तुम्हाला डेफिनेशन विचारू शकता याची. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मीन्स, आता मी या ठिकाणी मीनिंग सांगतो. युनिफॉर्म मीन्स कॉन्स्टंट. What is the uniform term? What is the constant term in the circular motion? बघा मी डेफिनेशन लिहितोय, लक्ष द्या. It is defined as when body is in the circular motion, when the body is in the circular motion with constant speed, with constant speed. Okay, it is defined as the term when the body is in the circular motion with constant speed. ज्या वेळेला एखादी बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये आहे पण सर्क्युलर मोशन मध्ये जात असताना त्याचा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट आहे. समजा एक बॉडी आहे कॉन्स्टंट स्पीडने सर्क्युलर मोशन मध्ये आहे, याला आपण UCM म्हणतो, दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर समजा स्पीड जास्त मग हळू परत जास्त, म्हणजे स्पीड जास्त आहे कमी आहे, स्पीड जास्त आहे कमी, ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. कॉन्स्टंट कमी असू द्या नाही तर जास्त असू द्या पण ते कॉन्स्टंट असलं पाहिजे सर्क्युलर मोशन मध्ये. दॅट इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, लक्ष द्या. या ठिकाणी स्पीड मीन्स डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. आता या ठिकाणी मी डिस्टन्स काय म्हणतो, स्पीड इज इक्वल टू कन्सिडर्ड इज इक्वल टू v. स्पीड किती आपण कन्सिडर करू v इतकं आहे. ठीक आहे. नंतर डिस्टन्स जर मी कन्सिडर केलं, समजा एक सर्कल आहे, सर्कलला त्या ठिकाणी एक डिस्टन्स आपण जर कन्सिडर केलं त्याच्या सर्कमफरन्स इतकं. सर्कमफरन्स, व्हॉट इज द सर्कमफरन्स, लेंथ ऑफ द सर्कमफरन्स 2πr. किती आहे हा, ही इक्वेशन नीट समजून घ्या बरं का. सर्कमफरन्स इतकं. डिस्टन्स किती घेतलं
सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल आहे, इथून स्टार्ट झाला, इथून परत इथेच येऊन थांबला, त्यांनी जे काही डिस्टन्स कव्हर केलेलं असेल दॅट डिस्टन्स इज सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, आणि त्यासाठी जो टाइम लागतो दॅट टाइम इज पिरियड. तो टाइम काय असतो? पिरियड ऑफ रेव्होल्युशन. मग इथे मी काय लिहितो? कॅपिटल टी. आर यू गेटिंग दिस? आपण पिरियडची डेफिनेशन बघितली होती. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रेव्होल्युशन. एक रेव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे काय असतो? पिरियड असतो. दॅट इज कॅपिटल टी. मग आता बघा, एक रेव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलेला असेल? दॅट डिस्टन्स इज सर्कम्फरन्स. म्हणजे डिस्टन्स आपण घेतलं सर्कम्फरन्स, तर टाइम किती असेल? पिरियड. सर्कम्फरन्स मी टाकलं 2πr अपॉन टी, पिरियड टाकलं टी, सर्कम्फरन्स 2πr, पिरियड टी, v इज इक्वल टू दिस. दिस इज इक्वेशन नंबर 1 कन्सिडर्ड ॲज दिस इज इक्वेशन नंबर 1. आता फॉर सर्क्युलर मोशन सेंट्रिपेटल फोर्स चा फॉर्म्युला काल मी सांगितला होता तुम्हाला, तो स्टँडर्ड डायरेक्टली लक्षात ठेवायचा आहे, mv² अपॉन r. ओके, विच इज इक्वल टू m इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द v? 2πr अपॉन t, इट्स स्क्वेअर डिवाइडेड बाय r, which is equal to m into 4 square r square upon t upon r. Okay, which is equal to, तुम्ही बघा ह्या स्टेप मी राईटला का लिहितोय? कारण खाली मला जागा नाही उरणार आहे. तुम्ही एका स्टेप खाली एक एक स्टेप लिहित जायचं. ठीक आहे? ओके, which is equal to this 1 r of the r square will get cancelled with this r. Remaining term is 4 square m. Okay, 1 is r cancelled divided by t. Otherwise आपल्याला एक टर्म इथे आणायची, लक्षात घ्या. ती टर्म आणण्यासाठी आपण काय करू? ओके, टी इट इज नॉट टी, हियर इट इज द टी स्क्वेअर, 2π स्क्वेअर 4π स्क्वेअर 4π स्क्वेअर r स्क्वेअर डिवाइडेड बाय t स्क्वेअर. ओके, आता आपल्याकडे आठवायचा प्रयत्न करा. वी हॅड द टर्म, इथे लिहायला जागा नाही, मी इथे कोपऱ्यात लिहितो बघा. लास्ट केप्लस थर्ड लॉ मध्ये आपण बघितलेलं आहे, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. इथे टी स्क्वेअर आहे, आर क्यूब आहे का? आर क्यूब नाहीये. मग मी इथे आर क्यूब आणायचा प्रयत्न करतो, विच इज इक्वल टू 4π स्क्वेअर एम इंटू. ओके, इथे मी समजा आर क्यूब केला, ऑलरेडी एक आर होता, इट मीन्स आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरला. आय हॅड टू डिवाइड बाय आर स्क्वेअर इन द डिनॉमिनेटर टू बॅलन्स द इक्वेशन. आर स्क्वेअरनी न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला डिवाइड केलं. ठीक, डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय टी स्क्वेअर ॲज इट इज. असं का केलं? बिकॉज वी हॅड द व्हॅल्यू टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, आर क्यूब इज इक्वल टू के. मला इथे काय लिहिता येईल? विच इज इक्वल टू बघा 4π स्क्वेअर एम अपॉन आर स्क्वेअर. इकडे लक्ष द्या, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. मग याच्या इनवर्स आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर विल बी 1/k. बघा लक्ष द्या, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब त्याचा इनवर्स केला तर हे रिव्हर्स टर्म होईल. हिअर इट इज के, दॅट विल बी 1/k. म्हणून मी डिनॉमिनेटर याला 1/k लिहिल्यावरती डिनॉमिनेटरला तो मल्टिप्लाय होईल. ओके, मी अजून एक टर्म लिहितो इथं, ॲज 4π स्क्वेअर अपॉन एम अपॉन के इज इक्वल टू कॉन्स्टंट. बघा 4π, 4 इज द कॉन्स्टंट, पाय इज द कॉन्स्टंट, त्याचा स्क्वेअर पण मग कॉन्स्टंटच येणार. एम मास. तुम्ही सांगा सर्क्युलर मोशन मध्ये, आता समजा हा पेन आहे, हा असा सर्क्युलर मोशन करतो आहे, तर याचं जे मास आहे चेंज होणार आहे का? नाही. मग मास सुद्धा आहे या ठिकाणी कसं आहे? कॉन्स्टंट आहे, आणि के पण कॉन्स्टंट. मग बघा, कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट स्क्वेअर इंटू कॉन्स्टंट डिवायडेड बाय कॉन्स्टंट विल बी अ कॉन्स्टंट. समजते? कॉन्स्टंटनी कॉन्स्टंटला मल्टिप्लाय केलं, डिवाइड बाय तुम्हाला भेटताना कॉन्स्टंटच भेटणार आहे. त्यामुळे मी या पूर्ण टर्मला एक कॉन्स्टंट लिहिलं. बघा मग काय येईल? देअरफॉर एफ इज इक्वल टू एवढा पार्ट, बरं काय बघा इकडचा इतका, हे बघा इकडे एवढा पार्ट काय झाला?
कॉन्स्टंट झाला इंटू 1/r². दिस इम्प्लाइज दॅट, तुम्ही खाली लिहायचे, मला जागा नाही लिहायला. दिस इम्प्लाइज दॅट एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r². म्हणजे आपण न्यूटनचं जे डिराईव्ह केलं होतं आठवतंय, न्यूटन्स फॉर्म्युला, ग्रॅव्हिटेशनल फॉर्म्युला ऑर द लॉ, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, जे आपण स्टार्टिंगला सांगितलं होतं. बघा याच्याने प्रूव्ह झालं. मी एकदा परत एक्सप्लेन करतोय, नीट लक्ष द्या. बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? अ सर्क्युलर मोशन विथ द कॉन्स्टंट स्पीड. विथ द कॉन्स्टंट स्पीड इज युनिफॉर्म मीन्स कॉन्स्टंट. व्हॉट इज कॉन्स्टंट? द स्पीड इज द कॉन्स्टंट इन द सर्क्युलर मोशन. That term is nothing but the UCM, that is the uniform circular motion. Now as we know that the speed is equal to distance upon time. This is the basic formula of the 8th standard and the 9th standard. Okay, if you are considering the distance as the circumference, then there will be time will be the period of revolution as per the definition. Okay, circumference is equal to 2 pi r, period will be the capital T. V is equal to 2 pi r upon t is the value over here. As we know that in the circular motion there must exist the centripetal force whose formula is mv square upon r. V is equal to 2 pi r upon t is bracket square, so we have to square this term. 2 pi square, 4 pi square will be there, r square and t square. 1 r will get cancelled, remaining term will be here. Now we had already the term t square upon r cube. T square is over here but r cube is not over there. So if we want the r cube over here, we have to multiply numerator and denominator by the r square. R square ने denominator ला आणि numerator ला multiply केलं, we got the r cube over here. Okay, now this term t square upon r cube is equal to constant. So r cube upon t square, it's inverse, so it will be 1 by k. I am writing the 1 by k by this. You can give this reason over there. Okay, now as 4 is the constant, pi square is the constant, mass of the object is constant which is not changing, and k is the already constant. This whole term becomes a constant, so I am writing this term as a constant, 1 upon r square as it is. So we can write down इक्वल टू ची साइन काढून टाका, कॉन्स्टंट काढा, डिरेक्टली इनवर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर विच इज द न्यूटन्स लॉ, ग्रॅव्हिटेशनल लॉचा एक पार्ट येतो की फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. ओके, दिस इज द ऑल अबाउट द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड वन ऑफ द एक छोटं एक प्रूफ आपण इथे बघितलेलं आहे. हे मे बी लागेल तुम्हाला किंवा नाही लागणार, पण ही टर्म तुम्हाला लागते. ठीक आहे, पण हे माहीत पाहिजे सगळं तुम्हाला, हे इम्पॉर्टंटच आहे. हे व्यवस्थित लिहून घ्या. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला वेगळा पार्ट सांगेल किंवा प्रॉब्लेम स्टार्ट किंवा करू. अदरवाईज सगळ्यात पहिले आपण काय करू, पहिले थेरोटिकल पार्ट सगळ्यात कंप्लीट करून घेऊ आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम स्टार्ट करू. ओके, हे लिहून झाल्यानंतर याची प्रॅक्टिस करा. विसरायला होतं, लक्षात घ्या. 2दा 3दा 4दा 5दा जेवढ्या वेळेस तुम्हाला लिहिता येईल तेवढ्या वेळेस लिहा. जेवढ्या वेळेस तुम्हाला रिवाईज करता येईल तेवढ्या वेळेस रिवाईज करा. न बघता लिहून काढण्याची प्रॅक्टिस करा, त्याच्याने विसरायला होत नाही नंतर. ठीक आहे, तर हे करा आणि पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट बघूया. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.